टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यातलं नव्हे तर देशातलं महत्त्वाचं शहर असलेल्या पुणे शहरात या पुण्यनगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपले खासदार आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, पक्षाचे वरिष्ठ नेते दिलीपराव वळसे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष आमचे सहकारी सुधांना बनसोडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, महिलांच्या अध्यक्ष आयोगाच्या अध्यक्ष रुपलताई चाकणकर, विधिमंडळातील आमचे सहकारी श्रुत चेतन सुपे, माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले, बनकर मॅडम, सुरेशराव घुले, जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्यामध्ये या सगळ्या परिसरामध्ये पक्षाचं कामकाज सुरू राहणार आहे, ते पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे, माजी सभागृह नेते सुभाष जगताप, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, दिलीप बराटे, सर्व सन्माननीय कार्याध्यक्ष, पिंपरीचे अध्यक्ष माजी महापौर योगेश बहेल, सर्व सन्माननीय सहकारी आजी माजी नगरसेवक, माजी नगरसेवक, वेगवेगळ्या स्तरावरती पक्षाचं नेतृत्व करणारे सर्व सन्माननीय मान्यवर, पक्षाच्या विविध शाखांतील प्रभागले जे फ्रंटल सेल आहे त्याचे सर्व सन्माननीय प्रमुख, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम पुणे आणि पुणे ग्रामीण भागांतील कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, स्वतंत्र भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांनाच मी सुरुवातीलाच अंतःकरणापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो। स्वातंत्र्य मिळाल्याच्या प्राप्तीच्या नंतर देशाने प्रचंड प्रमाणावरती प्रगती केली। एकेकाळचं पुणे शहर आणि बदललेलं पुणे शहर मला असं वाटत होतं की सुभाष जगताप पार खडकवासलापासून ते तिथपर्यंत सगळी माहिती देऊन आम्हाला सगळं आमच्या नजरेसमोर पुणे उभं करतात की काय। परंतु बरोबर 53 वर्षापूर्वी या पुणे शहरामध्ये मी 1971 सालामध्ये फर्ग्युसन कॉलेजला PD सायन्सच्या निमित्ताने आलो, एक वर्षभर फिरलो आणि 10 पैसे तासाने सायकल घेत पुणे शहर सगळं त्यावेळेला फिरत होतो शनिवार आहे। त्यामुळे सुभाषराव, इथे असलेल्या सर्वांना पुण्याची माहिती आहे, तुम्हाला तर आहेच, तुम्ही सभागृहाचे नेते म्हणून काम केलेलं। पण अलीकडच्या कालावधीमध्ये 21व्या शतकामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या शहरामध्ये प्राबल्य दीर्घ कालावधीच्या नंतर मिळवलं। एकेकाळी या शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्वाने काम केलं, कधी भारतीय जनता पक्ष शिवसेनेसुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला असेल, पण अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावरती घेतल्याच्या नंतर पिंपरी शहराची, चिंचवड शहराचा बदललेला झालेला कायापालट आज त्या सगळ्या परिसरातील नागरिक निश्चितपणाने अनुभवत आहेत। पण पुणे शहरामध्ये झालेले सुद्धा सूक्ष्मपणाचे बदल जर का आपण अनुभवलेत तर या साऱ्याची पायाभरणी त्यांनी त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने केली होती। बदलत्या प्रवाहामध्ये आज पुणे इतकं प्रचंड प्रमाणावरती वाढलं आणि वाढलेल्या पुण्यामध्ये विस्तारही मोठ्या प्रमाणावरती झाला। एकेकाळी या शहराचा विस्तार करण्यासाठी ठरलं गेलं होतं, पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा शहरातली काही हद्दवाढीतली गावं कमी करावीत। मी राज्यमंत्री असताना विलासरावजी मुख्यमंत्री होते, त्याला काही गावं आपण कमी केली आणि नंतरच्या कालावधीमध्ये सरंगेंच्या नेतृत्वाखाली समिती नेमत काही गावांचा नंतर समावेशसुद्धा झाला। एकदा शहराच्या हद्दीमध्ये आजूबाजूचे लगतची ग्रामपंचायत असतील किंवा इतर नागरी वस्ती असेल, ही महापालिकेच्या नियोजनाच्या अंतर्गत आली तर त्याचं उत्तम पद्धतीने नियोजन त्या ठिकाणी निमित्त होऊ शकत असतं। ग्रामीण भागातल्या सुद्धा ग्रामपंचायती बऱ्यापैकी आपल्या ताब्यामध्ये असू शकतात, पण ग्रामीण भागामध्ये उत्तुंग इमारतीचं नियोजन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही नगररचनाच्या दृष्टिकोनातून बाबी असतात त्याकडे कळत हे दुर्लक्ष त्या ठिकाणी होत असतं। पण एकदा महापालिकाच्या हद्दीमध्ये या सगळ्या ग्रामीण भागाचा समावेश झाल्याच्या नंतर मुख्य महत्त्वाचं म्हणजे या जे पेट वसलेलं जे काही गाव आहे हे टप्प्याटप्प्याने आजूबाजूच्या गावांच्या मध्ये सुद्धा इतकं प्रचंड प्रमाणावरती विस्तारलेलं गेलं की त्याच्यातून आता पुण्याची आणखीन एक नवीन ओळख IT पार्कच्या माध्यमातून अलीकडच्या कालावधीमध्ये झालेली आपण पाहतो आहोत। शिक्षणाचं माहेरघर पुणे, तिथे काय होणे,
पुणेरी पाट्यासुद्धा इथे आता नव्या दिल्यात. असल जर काय मराठी भाषेचा उपयोग कोण करू शकत असेल प्रफुल्लभाई, तर पुणे शहरातल्या शहरातल्या नागरिकांनी इतका कोणी करू शकत नाही. मराठी भाषा बोलू तशी बोलावी आणि मराठी भाषेवरती प्रभुत्व असल्याच्यानंतर मराठी भाषेचे द्वय अर्थ निघू शकतात. पण दादा कोंडकेंनी सिनेमामध्ये मराठी भाषेचे दोन्ही अर्थ इतक्या ठळकपणाने त्यांच्या पद्धतीने मांडले. पुणेरी पाट्यांच्या मध्ये सुद्धा अनेक वेळेला द्वय अर्थी त्याच्यातून असतात. ज्याला जो पाहिजे तो त्याने आपल्या सोयीनुसार अर्थ घ्यायचा आणि आपल्या स्वभावामध्ये आवश्यक असणारे बदल तरी करायचे किंवा कार्यपद्धतीमध्ये नेमकं पुणे काय ते समजून घेण्याचं असं गुणवैशिष्ट्य पुणे शहराचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादा, प्रफुल्लभाई, आपण, छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, मी असेल, हसन मुश्रीफ असेल, धनंजय मुंडे असतील, आपण एक सामूहिक निर्णय घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा. बहुजन समाजाचं व्यापक ही साधायचं असेल तर सत्तेमधला आपला सहभाग असला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आपण सहभागी होण्याचा निर्णय 2 वर्षाच्या कालावधीपूर्वी घेतला. जरूर टीका टिप्पणी त्यानिमित्ताने झाली. या शहरामध्ये पूर्वीसुद्धा प्रशस्त कार्यालय अजितदादांच्याचमुळेच उभं राहिलेलं होतं. त्याच्या वादात किंवा त्या प्रसंगामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण आज पार्थने या कामामध्ये पुढाकार घेतला आणि एक अद्ययावत पद्धतीचं पक्षाच्या कार्यालयासाठी लागणारं सर्व सुविधासह एक कार्यालय पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उभं राहत आहे. याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला खचितच त्या ठिकाणी अभिमान वाटतो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या वेळेला आपण त्याचं लोकार्पण करतो पक्षाच्या कार्यालयामध्ये कसे बसणार आहेत तसं सुनील अण्णांनी सांगितलं, शिवा जगतापांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं ते 3 दिवस बसणार, हे 3 दिवस बसणार, म्हणजे 1 दिवस नक्की सुट्टी घेणार. याचा अर्थ असा आहे की तुम्ही आहात प्रदीप, पण शेवटी ते अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे अध्यक्षच असतात. त्यामध्ये 3 दिवस बसणार, ते 3 दिवस बसणार आणि 1 दिवस सुट्टी घेणार. म्हणजे सुट्टी घेतल्याशिवाय आपल्या नेतृत्वाला सुट्टी माहीत नसते. त्याच्यामुळे तुम्ही 3.5 दिवस करा, पण 7 दिवस काही न होईना पण इथं करा. 1 दिवस दोघे राहा, कसंही करा, तुमच्या दोघांच्या सोयीप्रमाणे करा. पण तुम्ही त्या दिवसाला बसतात का नाही याची माहिती आपल्या नेत्यांकडे असू शकते, याची जाणीव ठेवा. एवढंच मला या ठिकाणी ते सांगायचं. गमतीचा भाग सोडा, तुम्ही सुद्धा विधिमंडळामध्ये उत्तम काम केलं. काही कारणाच्यामुळे विधिमंडळामध्ये तुम्ही येऊ शकला नाहीत, याचं शल्य आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे. चेतनजी, तुम्ही आज विधानसभेवरती निर्वाचित झालात. दोन्ही ठिकाणी आपल्याला दोघांना लक्ष त्या ठिकाणी केलं गेलं होतं. पण आज पक्षाने मुख्य प्रतोची जबाबदारी विधिमंडळाची तुमच्यावरती दिली. एखाद्या कमिटीचे सुद्धा अध्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे नसाल. कमिटीचे अध्यक्ष नसतील तर कमिटी नेमण्यासाठी जे काय करायला लागतं ते त्यांनी केलेलं आहे, जे मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला काढश दिला असं काही मी म्हणणार नाही. आता दत्ता धनखडू इथे आहेत, माझे बापूर आहेत, बराटे साहेब आहेत, तुमच्या बनकर ताईसुद्धा या ठिकाणी आहेत, दीपालीताई धुमाळ आहेत. त्या प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने या शहरामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या माध्यमातून एक उत्तम पैचं नेतृत्व दिलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत. खरं आपण महायुतीमध्ये आहोत. स्वाभाविकपणाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतो. देशामध्ये एनडीएच्या माध्यमातून आपण सगळं पक्ष म्हणून त्या ठिकाणी कारभार करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. 2017च्या जानेवारी महिन्यामध्ये, फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या. जवळपास 8.5-9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या महापालिकेच्या निवडणुका येत आहेत. 5 वर्ष ज्यावेळेला संपली 22ला, त्याला 21 पासून उद्याची निवडणूक लढवायची म्हणून अनेकांनी तयारी सुरू केली. 21, 22, 23, 23, 24 असे 3 वर्ष निवडणुकीची पार्श्वभूमीच्या आधारे केलेली तयारीमुळे 2 निवडणुका सहज झाल्या असता. इतक्या तयारीमध्ये सर्वार्थाने वेळ त्या ठिकाणी गेला, परंतु या त्या कारणाने त्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये राहिला आणि त्याच्यातून दीर्घकाळ या निवडणुका दुर्दैवाने होऊ शकल्या नाहीत. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 27% ओबीसीच्या आरक्षणासहित आता या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे. एकदा 30 सदस्य पद्धती केली होती, आता 4 सदस्य प्रभाग पद्धतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं या शहरामध्ये गेल्या 2-2.5 दशकं त्यांनी दिलेलं प्रचंड योगदान, या माध्यमातून शहराचा झालेला कायापालट, त्यांची दूरदृष्टी
हे सगळं नजरेसमोर ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे. आज देशामध्ये सुद्धा अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न असतात. ज्यावेळेला UPAचं सरकार होतं त्यावेळेला एक योजना आली होती, त्याचासुद्धा फायदा दादा उपमुख्यमंत्री असताना घेतला गेला. आज सुदैवाने प्रफुल्लभाई आपण संसदेमध्ये आहात. तुम्ही तर 1991 सालापासून संसदेमध्ये आहात. लोकसभा राज्यसभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असताना एव्हिएशन सेक्टरमध्ये जो काय आज बदलाव झालेला आहे, देशामध्ये वेगवेगळ्या विमानतळाचा झालेला प्रचंड विकास तुमच्या दूरदृष्टीने झाला, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला खचितच अभिमान आहे की आमच्या नेतृत्वाने या देशाच्या जडणघडणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल त्या ठिकाणी केले. अगदी लोअर मिडल क्लाससुद्धा आज विमानाने प्रवास करू शकतो. इतकी या हवाई क्षेत्रामध्ये, हवाई उड्डाण क्षेत्रामध्ये एक सूक्ष्मपणे बदल करण्याची दूरदृष्टी तुम्ही त्या कालावधीमध्ये दाखवली. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही संसदेमध्ये आहे, सुनेत्रा वहिनी आहेत, मी सुद्धा लोकसभेचा सदस्य त्या ठिकाणी आहे. दादांचं एक स्वतःचं प्रतिमा ही सुद्धा दिल्ली पातळीवरती एनडीएच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र पुरस्कृत अनेक योजना या शहरामध्ये आणण्यासाठी आपण निश्चितपणाने अतिशय आत्मविश्वासाने प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती आणि अजितदादांची मेहनत घेण्याच्या पद्धतीमुळे आपण निश्चितपणाने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये यश त्या ठिकाणी मिळणार आहोत. आणि म्हणूनच महायुती म्हणून निवडणुकीला आपण सामोरं जाण्याचं ठरवतो आहोत. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांची राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक महानगरातली परिस्थिती वेगळी आहे. मुंबईसारखं शहर तिथली राजकीय परिस्थिती भिन्न आहे. पुणे शहरातली वेगळं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. नागपूर राज्याची राजधानी तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. अशा वेळेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे काय भावना आहेत ते अनुसरून उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी काम करायचं आहे. पण त्याची आता पूर्वतयारी करण्याची जबाबदारी सुनील अण्णा तुमच्यावरती, सुभाष जगताप तुमच्यावरती, तुमच्या जोडीला कार्याध्यक्ष दिलेत त्या सर्वांच्या वरती त्या ठिकाणी आलेले आहे. त्याच्यामुळे पक्षाचे विविध सेल जे आहेत त्याच्या नियुक्ती, फेरनियुक्ती करायची असेल ते पण काम केलं पाहिजे. पक्षाच्या दोन्ही आपण पहिल्यांदाच पुणे शहराचं विभाजन केलं. 8 विधानसभा मतदारसंघाचा हा शहर आहे. त्यामुळे 4 विधानसभा मतदारसंघ आपल्या कार्यक्षेत्राखाली आले. 4 विधानसभा मतदारसंघ हे सुभाष जगतापांच्या कार्यक्षेत्राखाली त्या ठिकाणी आले. त्याच्यामुळे आपापल्या कार्यक्षेत्रात प्रभागनिहाय पक्ष आणि पक्षाचं संघटन उभं करण्यासाठी नेमकं काय काम करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्नाची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक होऊ शकतं आहे. एक प्रफुल्लभाई लक्षामध्ये आले असेल की लोकसभेच्या वेळेला एक खोटं नॅरेटिव्ह या देशभरामध्ये अतिशय प्रभावीपणाने विरोधकांनी निर्माण केलं. देशामध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आलं की संविधान रद्द केलं जाईल, संविधानामध्ये बदल केला जाईल. त्यामुळे स्वाभाविकपणाने आंबेडकरी चळवळीवरती श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये देशभरामध्ये शासकता निर्माण झाली. आदिवासी बांधवांना सुद्धा वाटलं की एकदा संविधान बदललं की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये जे काय आरक्षण दिलं ते कदाचित आमचं जाईल. अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षितता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. पण लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून अतिशय उत्तम पद्धतीने प्रफुल्लभाई दादांच्या नेतृत्वाखाली मेहनत घेतली आणि 59 जागावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावरती लढला. त्यापैकी 41 जागांच्यावरती आपण यश त्या ठिकाणी संपादित करू शकलो, याचाच अभिमानपूर्वक उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे. म्हणून आपल्याला आलेला अपयश असेल, खेड मतदारसंघामध्ये दिलीपराव मोहितेंना आलेला अपयश असेल, या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावरती लढला त्या जागांच्या वरती निवडणुकीच्या पूर्वी एक वेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली होती. जुन्नरच्या जागेवरती आज त्या ठिकाणी अतुल बेनके निर्वाचित होऊ शकले नाहीत. अशा 3 जागांचा अपवाद सोडला तर परंपरेने 99चा अपवाद काशीनाथ कुटवडांचा सोडला तर भोरमध्ये सुद्धा कधी आपल्याला त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती असताना जागा लढवण्याची संधी मिळाली नव्हती. पण यावेळेला मात्र आपण ती जागा महायुतीमध्ये आपल्याला मिळाली आणि शंकर मांडेकर सारखा तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता एकेकाळी पक्षामध्ये असलेला काही कारणाच्यामुळे, अन्याय झाल्यामुळे किंवा अपमान झाल्यामुळे त्यावेळेला वेगळ्या राजकीय पक्षामध्ये गेलेला त्याला पुन्हा एकदा पक्षामध्ये घेतलं आणि भोरची मक्तेदारी मोडून काढण्यामध्ये राष्ट्रवादीला अजितदादांच्या नेतृत्वाखाली यश मिळालं, त्याचाही उल्लेख करतो. शिरूरमध्ये सुद्धा माऊली कटके अखेरच्या क्षणाला आपण त्यांनाही सोबत घेतलं. शिरूरमध्ये तर पहिल्या टप्प्यामध्ये शिरूरच्या आमदारांची सही आपल्यासोबत होती.
आपण ज्यावेळेला ॲफिडेविट केलं होतं त्यावेळेला सही होती आणि तुमच्या खासदारांची पण होती, तुमच्या म्हणजे त्या मतदारसंघातल्या खासदारांची. पण नंतरच्या टप्प्यामध्ये कदाचित बदललं गेलं असेल, त्याच्यामध्ये काय माझी हरकत असं काही कारण नाही. पण लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अनेकांना असं वाटलं की आता आपला नेतृत्वाचा प्रभाव संपलेला आहे. बारामती मतदारसंघामध्ये झालेल्या पराजयाच्यामुळे आता नेतृत्व पुणे जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये सुद्धा काम करू शकणार नाही. पण प्रफुल्लभाई, आपण योग्य पद्धतीने रचना निवडणुकीची पूर्ण पद्धतीने केली, जनसन्मान यात्रा उभ्या महाराष्ट्रामध्ये काढली, संबंध महाराष्ट्र आपण पुन्हा एकदा ढवळून काढला. आत्मविश्वासाने जनतेच्या मनातली नाडी आपण त्या ठिकाणी ओळखली. लाडकी बहीण योजना मी काल म्हटलं, त्याचं विसंगत आज पेपरला आलं. मी एवढं म्हटलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी योजना आणली, पण सभागृहामध्ये ती योजना मांडण्याचं काम अर्थमंत्री म्हणून तुमचे माजी नेते अजितदादांनी केलं. याचा अभिमान आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी. हेच काल वाक्य मी आपल्या महिलांच्या सभेमध्ये बोललो होतो, पण आज वेगळं त्याच्याबद्दलचं बोललं गेलं. पण प्रभावीपणाने ते योजना राबवण्यासाठी कणखरपणाने अजितदादांनी त्यावेळेला अर्थमंत्री या नात्याने भूमिका घेतली. आदितीचं योगदान राहिलं, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे असतील, आणि आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्रातली मानसिकता, विशेष करून महिला भगिनींचं बदललेला राजकीयदृष्ट्या कल अनेकांच्या लक्षामध्ये आला नाही. आणि त्याच्यामुळे अनेक जण निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर एक दिवस, दिलीपराव तुम्ही तर जाणकार आहात, 90पासूनचे आमदार आहात, महाराष्ट्रामध्ये 7-8 मुख्यमंत्री तयार झाले होते, 70-80 मंत्री होणार म्हणून होते. आदल्या दिवशी दालनंसुद्धा सगळे बघून आले. पण निकाल लागला त्यावेळेला महाराष्ट्रामधला नेमका अंतर्गत प्रवाह काय हे राजकीयदृष्ट्या माहितगार असल्यानं सुद्धा कळू शकलं नाही. आणि 238 जागांच्या वरती आपण निवडून आलो. आज पुन्हा एकदा प्रफुल्लभाई, मी कालच्या सभेमध्ये सांगितलं की मुद्दाम तशाच पैचं खोटं नॅरेटिव्ह AR, BR, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग त्यांच्या संदर्भात त्यांची कारवाई करेल, पण त्या सगळ्याच्या समोर महाराष्ट्राचं उदाहरण ठेवलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालेला विजय हा वेगळा काही पद्धतीने झाला आहे अशा पैचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न, एक पुन्हा एकदा खोटं नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि म्हणूनच परवा पक्षाच्या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर वगळता कुठली चर्चा झालेली नाही. उरलेल्या 4 दिवसामध्ये काय चर्चा होईल काय नाही मला माहीत नाही त्या ठिकाणी. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळं दूषित वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आज विरोधकांच्याकडनं होत आहे. अशा वेळेला पुणे शहर आपला बालेकिल्ला, आपल्या नेतृत्वाचं माहेरघर, त्यावेळेला पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेऊन या निवडणुकीची व्यूहरचना आत्तापासून त्या ठिकाणी केली तर अपेक्षित असलेलं यश आपण 100% त्या ठिकाणी मिळवू शकतो आहोत. या कार्यालयाला मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देत असतानाच महापालिकेचे निकाल लागतील त्याला मला आणि प्रफुल्लभाईंना तुमचं अभिनंदन करण्यासाठी यावं लागेल अशी स्थिती तुम्ही निर्माण करा. अशाच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. नुसती टाळी वाजवून चालणार नाही, तर टाळी वाजवण्यासाठी आणि फटाक्याचा आवाज आणण्यासाठी, ढोल वाजवण्यासाठी करायची मेहनत ती आत्तापासून आपण सर्वांनी योग्य रीतीने केली तर 100% यश. जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्याने 2 जागा अपवाद वगळता दिलं, 3 जागा, त्यापेक्षा अधिक यश महापालिकेमध्ये आपल्याला मिळेल असा सार्थ विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा देतो. पार्थ पवारांनी हे कार्यालय दिलं हे कायम देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.